नमस्कार. गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. लाडक्या बहिणींचा आणि मातांचा सन्मानाचा सोहळा आज म्हसवडमध्ये आमदार जयकुमार गोरे यांनी आयोजित केला होता. या मेळाव्यासाठी लाखो महिलांची उपस्थिती म्हसवडमध्ये आज पाहायला मिळाली. एकूणच प्रचंड गर्दीच्या माहोलात अत्यंत चांगल्या पद्धतीनं अत्यंत चांगल्या नियोजनानं केलेला हा कार्यक्रम धडकी भरवणारा ठरला. वास्तविक स्वरूपात विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महिलांची या कार्यक्रमासाठी झालेली गर्दी पाहून या कार्यक्रमामध्ये निश्चितच लाडक्या बहिणींचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्याचं आशीर्वाद आज सर्वांनाच पाहायला मिळाला असल्याचं मत आमदार जयकुमार गोरे यांनी बोलताना सांगितलं. वास्तविक म्हसवड शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज लाडक्या बहिणींचा आणि मातांच्या सन्मान सोहळ्याचा हा कार्यक्रम डोळे दिपावणारा ठरला. या कार्यक्रमाला चित्रपट सृष्टीमधील टीव्ही मालिकांमधील कलाकार सहभागी झाले होते. यामध्ये त्यांनी म्हसवडमधील ज्या महिला भगिनी उपस्थित होत्या त्यांचं निखळ मनोरंजन केलं. दरम्यान यामध्ये आमदार जयकुमार गोरे यांनी देखील मनमुराद नाचण्याचा आनंद घेतला. कार्यकर्त्यांनी त्यांना डोक्यावर घेत व्यासपीठापर्यंत त्यांना उचलून नेलं होतं आणि त्यांनी जे काही कलाकार होते त्यांच्यासोबत डान्स देखील केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये आमदार जयकुमार गोरे यांनी महिलांना संबोधित करत असताना एक अशी कृती केली की ज्या कृतीमुळे सगळ्यांच्याच भुवया उंचवल्या. आमदार जयकुमार गोरे यांनी बंदुकीची गोळी मारल्याचा इशारा हाताने केला. वास्तविक स्वरूपामध्ये या संदर्भात माध्यम प्रतिनिधींनी आमदार जयकुमार गोरे यांना प्रश्न विचारला की तुम्ही नेमका हा रोख कोणाकडे होता आणि या मागचं नेमकं कारण काय होतं. त्याबाबत आमदार जयकुमार गोरे काय म्हणाले ते आता आपण पाहूया. भाऊ, तुमचा त्या इशाऱ्याचा नेमका रोख कुणावर होता? माझा ॲक्शनचा रोख जो होता तो निश्चितपणे या महिलांच्या योजनेमध्ये आडवे येणाऱ्यांच्यावरती होता. हटावमानचा किंवा महाराष्ट्राच्या विकासाचा आड येणाऱ्यांच्यावर होता. तुम्ही म्हटला तर कुठल्या बाजूला होता तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे मी त्याच्यावर काही बोलणार नाही. परंतु समजने वालों को इशारा काफी होता है. माझा रोग कुठल्या दिशेला होता तुम्ही बघितलेला आहे. त्यामुळे बिलकुल आपण निश्चिंत राहा. इशारा जो आहे आणि निशाणा तो आहे तो योग्य ठिकाणी लागेल. आमदार जयकुमार गोरे काय म्हणाले हे आपण नक्कीच पाहिलं. या गुलीगत धोका देणाऱ्या विरोधकांना आपण बुक्कीत टेंगूळ कसे आणणार या प्रश्नावरती आमदार जयकुमार गोरे यांनी काय उत्तर दिलं हे आपण पाहूया. जनतेला धोका देणाऱ्यांच्या कपाळावर गुलीगत धोका देणाऱ्यांच्या बुक्कीत टेंगूळ भाऊ आणणार का? आता माझ्या बुक्कीची गरज भासणार नाही. आमच्या माता भगिनींची मूठ जे मजबूतीनं जी माता भगिनींची मूठ तयार झालेली आहे, ज्या माता भगिनींची ताकद तयार झालेली आहे, आता टेंगाचा विषयच नाही, माणूसच होणार नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळं महिला भगिनींचा जो ताकदीनं आशीर्वाद आहे तो आशीर्वाद विरोधकांना वाहून घेऊन जाईल.